देवबापाच्या नावाला मी धन्यवाद देतो या सुंदर वेळेसाठी. प्रभूने ही गोड वेळ आम्हा सर्वांना दिली आणि म्हणून मी त्याच्या नावाला धन्यवाद देतो. आज आपण जे पाहणार आहोत ते अर्पणाबद्दल. अर्पण किती प्रकारची होती, कोणकोणती होती हे आम्ही पाहणार आहोत. आम्ही पाहतो अर्पणाबद्दल लेवीच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनापासून 17व्या वचनापर्यंत त्या ठिकाणी पहिलं जे अर्पण आहे त्याबद्दल आहे ते आहे होमार्पण. होमार्पणाबद्दल आम्ही त्या ठिकाणी पाहतो. हे 5 प्रकारचे अर्पण होते. त्या ठिकाणी पहिलं अर्पण आहे होमार्पण, नंबर 2 अन्नार्पण, नंबर 3 शांतार्पण, 4 पापार्पण आणि 5वं दोषार्पण. हे सर्व अर्पणे आम्ही लेवीच्याच पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायाच्या, दुसऱ्या अध्यायाच्या, तिसऱ्या अध्याय, चौथ्या अध्याय, 5व्या अध्यायामध्ये हे सर्व, जसं की पहिल्या अध्यायामध्ये होमार्पण आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये अन्नार्पण आहे, तिसऱ्या अध्यायामध्ये शांतार्पण आहे, चौथ्या अध्यायामध्ये पापार्पण आहे आणि 5व्या अध्यायामध्ये दोषार्पण आहे. तर हे जे अर्पणे आहेत तिथे आहेत. त्यापैकी आपण एक होमार्पण आणि ह्या होमार्पणाबद्दल पाहणार आहोत. आपण होमार्पणाबद्दल पाहत असताना माझ्यासोबत आपण काढूया कशा प्रकारे निर्गमचं पुस्तक 40वा अध्याय आणि 6वं वचन. आणि त्या ठिकाणी जे आहे निर्गमच्या पुस्तकामध्ये 40:6 मध्ये दर्शन मंडपाच्या निवासासमोर मंडपाच्या द्वारापुढे अशा प्रकारे तो म्हणतो ती तिथं होम वेदी ठेव. बरोबर आहे, अशा प्रकारे तिथे आहे आणि त्या होम वेदीवर होमार्पण करायचं आहे. तर हे तिथे निर्गमच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो आणि हे देवबापानेच नेमून दिलेले सण होते, हे होते अर्पण होते जे प्रभू परमेश्वराला आम्हाला करायचे असतात, करायचे होते जुन्या करारामध्ये. आणि यामध्ये यापैकी हे अर्पण अशा प्रकारे त्या वेदीच्या समोर वेदीमध्ये वेदी जी आहे त्या वेदीला जे होम वेदी आहे होम करण्याची, तर त्या होम वेदी कशी असते, तिची उंची किती असावी, तिचं लांबी किती आहे, तिला किती 4 बाजूने 4 कंगोरे असावेत किंवा काय, त्याच्यामध्ये कसं ते कोणी उचलायची, त्याची सेवा कशी करायची, सर्व डिटेल्स आहेत याच्यामध्ये. परंतु ते आपण पाहणार नाहीत. परंतु या होमाबद्दल होम अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे होम करावा, तर कशाचा होम करावा, कोणत्या कोणत्या गोष्टीचा होम केला पाहिजे हे देखील आम्हाला देवबापाने त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या शास्त्रभागामध्ये आहे. पण आम्ही पाहूया कुठं ते हे केलेलं आहे. निर्गमचं पुस्तक 10वा अध्याय 25व्या वचनामध्ये आम्ही तिथे पाहणार आहोत. तसंच कुणीतरी शास्त्रेचं पुस्तक 13वा अध्याय 16 वचन काढून ठेवा आणि ज्याला जे मिळालं ते वाचा. 10:25 निर्गम 10:25. मोशे म्हणाला, हो, आमचा देव परमेश्वर याला यज्ञ करण्यासाठी यज्ञ पशु होमबली तू आमच्या हवाली केले पाहिजे. हो, ते आम्हाला तू आमच्या हवाली कर. फारोला प्रभू म्हणजे तो मोसे म्हणत आहे की आम्हाला ते यज्ञ करायचा आहे. त्या ठिकाणी आम्हाला अशा प्रकारे आम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे, पशु वेगवेगळ्या प्रकारच्या, हे सर्व तो आम्हाला हवाली कर. आता शास्त्राचं पुस्तक 13वा अध्याय 16 वचन त्या ठिकाणी मनोहा एक आहे जो वाचा. परमेश्वराचा दूत मनोहाला म्हणाला, तू थांबिले तरी मी तुझ्या हातचे खाणार नाही. तू होमबली केलास तर तो परमेश्वरासाठी केला पाहिजे. तो परमेश्वराचा दूत असल्याचे मनोहाला ठाऊक नव्हते. मनोहाला हे माहित नव्हतं की हा परमेश्वराचा दूत आहे आणि परमेश्वराचा दूत त्याला भेटतो आणि त्याला तू सांगतो की तू देवाला यज्ञ केला पाहिजेस, आम्हाला नाही. आणि त्याला हे माहित नव्हतं की देवाचा दूतासोबत मी बोलत आहे. आणि मनोहा आनंदाने मनोहाला तो सांगतो की देवाला केलं पाहिजे. महाप्रिजनो, दूत देखील काय करतात की देवाचं गौरव देवाला देतात. दूत देखील जे प्रगट होतात किंवा जुन्या काळामध्ये किंवा त्या काळामध्ये आम्ही वाचतो, तर ते म्हणतात प्रभूचं गौरव आहे ते देवबापाला द्या. आणि म्हणजे तर अर्पण किंवा जे काही होम तुला करायचं ते प्रभूला केला पाहिजे. आम्ही कोणाला केला पाहिजे? आमचा यज्ञ देवाला. आणि तो यज्ञ कसा करावा, कोणते यज्ञ आम्ही केले पाहिजे? तर प्रियजनो, आज जे जुन्या करारामध्ये हे का लिहिलं होतं, कशासाठी,
कारण त्याचं जे प्रतिबिंब जुना करार होता तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताचा, तो येशू ख्रिस्त जगामध्ये येऊन त्याचं बलिदान होणार होतं, हे त्याचं प्रतीक होतं, हे त्याची शाडो होती, सावली होती जुना करार. तो तारणाऱ्या परमेश्वराने म्हणजे देवापाने प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवून तो पूर्ण केला. जो एकही नियमशास्त्राची गोष्ट जर आम्ही पालन केली नाही, असे नियम का दिले होते? कारण त्याने क्षमा होत होती, त्याने देवाला प्रसन्नता पण देखील मिळत होती, पण ते सर्व पुरेसं नव्हतं आणि मनुष्याने नियमशास्त्र पूर्ण करणं हे फार कठीण होतं आणि कुणीच ते पूर्ण करू शकत नव्हतं. आणि प्रभू परमेश्वराने मग योजना केली की येशू ख्रिस्ताला पाठवलं आणि त्याने सारं काही पूर्ण केलं, संपूर्ण जे जुना करार आहे तो पूर्ण केला. आणि तो मग त्याने त्या बलिदानाच्या वेळेला म्हटलं पूर्ण झालं आहे. त्याने तो पूर्ण केलं. आमच्याच्याने कुणाच्यानेच पूर्ण करवत नव्हतं. एकाबद्दल दोषी तर सर्व शास्त्राबद्दल नियमशास्त्राबद्दल दोषी. एक गोष्ट चुकी केली, एक गोष्ट चुकला तर तो 100 ज्या आज्ञा आहेत किंवा काय जे असतील त्या सर्व आज्ञाबद्दल चुकला. आणि म्हणून अशा अनेक आज्ञा होत्या की ज्या त्यांना इस्रायल लोकांना पालन करायच्या होत्या, पण ते कुठनं करणं कठीण होत होत्या सर्वांसाठी. आणि म्हणून हा यज्ञ पशु प्रभू येशू ख्रिस्त बनला नवीन करारामध्ये. आणि म्हणून त्याला पाठवण्यात आलं आणि त्याचं प्राण त्याने स्वतः निष्पाप निर्दोष निष्कलंक देवाचा कोकरा अर्पण करण्यात आला त्या रसावर. आणि त्याचा पवित्र रक्ताने सर्व लोक शुद्ध झाले जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, जे त्याच्या मरणावर विश्वास ठेवतात. त्याचं बलिदान देवाने नेमल्याप्रमाणे ते पूर्ण देवाने केलं आणि तो मरण पावला. त्याच्या मरणाने, त्याच्या त्या समर्पणाने, त्याच्या त्या वेदीवरील म्हणजे त्या ठिकाणी त्याच्या पवित्र रक्ताने सर्व जगातले लोक, आपण सर्व विश्वासणारे प्रत्येक अनेक लोक जो विश्वास ठेवतात ते शुद्ध आणि पवित्र होतात. प्रेज द लॉर्ड. आणि हे जे होम बली करायचा होता कशासाठी, याची जी प्रक्रिया आहे ती कशी होती, हे लेवीच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये तिथे पुढे लिहिलं आहे की कशा प्रकारे त्याला तो जो आम्ही जे पाहिलं तर डिटेल्स असं सुंदर या ठिकाणी आहे. पाहूया, मी वाचतो ते. पहिल्या अध्यायामध्ये आहे ते की परमेश्वराने दर्शन मंडपातून मोशेला एक हाका मारून म्हटलं, असं म्हटले इस्रायल लोकांना असे सांग की तुमच्यापैकी कोणी मनुष्य परमेश्वराला पशुबली अर्पील तेव्हा त्याने तो गुरे ढोरे व शेरडे मेंढरे यातला अर्पावा. गुरांढोरांतले होमार्पण अर्पवायचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा. तो दोष नसलेला असावा, दोषहीन असावा. तो त्याने दर्शन मंडपाच्या द्वारापाशी अर्पावा, म्हणजे परमेश्वरासमोर तो मनुष्य मान्य होईल. यज्ञ पशुच्या डोक्यावर त्याने आपला हात ठेवावा, म्हणजे तो पशु त्याच्या प्रायश्चिताबद्दल मान्य होईल. हे कसं आहे लक्ष देऊ. तो यज्ञ पशु काहीतरी जो समजा मेंढरापैकी असला तर त्याच्यावर ते मेंढरू असेल तर त्याच्यावर असा हात ठेवायचा, ते की त्याचा दोष त्या मेंढरावर त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा, अशी प्रक्रिया आहे. आणि त्याचा ह्या सर्व ज्याने पाप केले त्याच्यासाठी ते मेंढरू जर हे केलं तर त्याच्यासाठी ते तिथं डोक्यावर हात ठेवायचा आणि याचा दोष त्याच्यामध्ये त्या मेंढरामध्ये, असं हे होतं. आणि मग हे काय होतंय आम्ही पुढे पाहतो, म्हणजे त्याच्या प्रायश्चिताबद्दल मान्य होईल. त्याने परमेश्वरासमोर त्या घोड्याचा वध करावा आणि अहरोनाची मुलगी व याजक त्यांनी त्याचे रक्त अर्पून दर्शन मंडपाच्या द्वारापाशी असलेल्या वेदीवर सभोवती टाकावे. आणि मग हे सर्व प्रकारचं अशा प्रकारे हे होतं. मग त्या पशुचे आपण 7वं वचन वाचून नंतर अहरोन याजकाच्या मुलांनी वेदीवर विस्तव ठेवावा आणि त्याच्यावर लाकडे रचावी. आणि अहरोनाची मुलगे व याजक त्यांनी वेदीच्या विस्तवावरील लाकडावर तुकडे डोके व चरबी ही रचावी त्यांची. अशा प्रकारे हे सर्व काही ते आतडी आणि पाय, त्यांची आतडी पाय, त्यांचे पाण्याचे त्यांनी धुवावे पाण्याने. मग याजकांनी त्या सगळ्यांच्या वेदीवर होम करून ते अर्पावे, ते परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हवे होय. अशी ही योजना देवाची होती. यामध्ये हे समजते आपल्याला की ही योजना प्रभू परमेश्वरानेच मांडली होती देवप्पाने. आणि योजना म्हणजे कशा प्रकारे कोणाच्या पापाबद्दल तर प्रभू परमेश्वराला मी धन्यवाद देतो की त्याने ही रद्द कशी केली. येशू ख्रिस्ताला पाठवून येशू ख्रिस्ताने सर्व जगासाठी एकदाच आपलं अर्पण दिलं आणि त्याच्या एकट्याच्या मरणाने सर्व आमचे
त्याने बली स्वतःवर घेतलं, पाप बली, आणि त्याच्या मरणाने आम्हाला बलिदानाने आम्हाला आता काही गरज नाही ते होम बली अर्पण करण्याची, किंवा जे 5 प्रकारचे जे अर्पणं होते, जसं मी आपल्याला म्हणून होम अर्पण, पेय अर्पण, शांतार्पण, पापार्पण, दोषार्पण, हे सर्व अर्पणं, तर त्याची आता एकही गरज नाही. तर प्रभू परमेश्वर अर्पण केलेला आहे, तो गेलेला आहे आमच्यासाठी. आणि म्हणून प्रियजनो, हे कितीतरी मोठी आनंदाची गोष्ट आहे की प्रभू समोर, आमच्या समोर तो गेला, तो स्वतः त्याने सर्व दोष स्वतःवर घेतला, आमचा दोष, आणि तो वाहिला त्याने त्या क्रूसावर. आमच्या सर्व जगाचा दोष त्याने स्वतः वाहिले, सर्व पाप त्याच्यावर देवाने लादले. यशाच्या 53 आहे ते वधलेला कोकरा, जो आमच्यासाठी वधला गेला. देवाने त्याला तसं देऊन टाकलं, त्याचे हालहाल केले, त्याला मारण्यात आलं, आणि एवढ्या पूर्णपणे मारून टाकलं. आणि मग प्रभू परमेश्वराला धन्यवाद की तो तसाच राहिला नाही, बेलाने सपला असेल, तो 3ऱ्या दिवशी परत जिवंत झाला, आणि 40 दिवस अनेकांना दर्शन देत होता, आणि मग 40व्या दिवशी वर उचलला गेला. हे सत्य आहे, आणि हे देवाच्या वचनामध्ये आहे. तेव्हा ते, आणि म्हणून तो म्हणतो मी तुमच्या सोबत आहे, मी तुम्हाला कधीच जाऊन, मग ते कृष्ण 28व्या अध्यायामध्ये शेवटच्या अध्यायाच्या त्या काही वचनांमध्ये शेवटच्या, की मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्याबरोबर आहे. म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, तो आपली प्रार्थना ऐकणार आहे, तो जिवंत आहे, तो थोर आहे. आणि म्हणून तो जो निष्कलंक निर्दोष देवाचा प्रिय कोकरा वधला गेला, आणि त्याचे जे बलिदान झालं, त्याच्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना जीवन मिळते. हे का योजना होती की त्याच्यावर जो कोणी विश्वास ठेवतो त्या सर्वांना जीवन आहे, त्यांना मरण नाही. आणि तो मरण पावला आमच्यामुळे, आणि आम्ही विश्वासणारे शरीराने जरी मरतो पण आत्म्याने आम्ही मरत नाही, तर पवित्र आत्मा, जसं की देवाकडे आम्ही आत्म्याने, देव आपल्याजवळ आपल्याला घेतो. प्रेज लॉर्ड, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात. आमेन. असं हे आहे. तेव्हा हे होमार्पणाबद्दल आम्ही फक्त पाहत आहोत, ते बाकीचे अर्पण पाहण्यासाठी पाहिजे तेवढा वेळ नाही आपल्याकडे. परंतु आता आपण पाहूया की उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 22व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये आपल्या एकूण त्या एक लेकराचा, अर्थात अब्राहमाला प्रभू परमेश्वर म्हणतो की तुझ्या बाळाचं मला होमार्पण कर. आणि ते कुठे, तर ते मोरिया देशामध्ये त्या डोंगरावर मला ते त्याचा मी सांगेल त्या डोंगरावर. आणि मग तो निघाला. हे त्या ठिकाणी आहे 22व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये. आणि प्रभू त्या ठिकाणी तो म्हणतो की ते मला कर. आता हे एक प्रतीक आहे तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताचं, की त्याचं तो बलिदान देणार होता आपल्या प्रिय पुत्राचं. इथे अब्राहम आहे, विश्वासाचा जनक. विश्वास ठेवला त्याने. परमेश्वराने त्याला सांगितलं होतं, त्याला 100 वर्षाचा होता, सारा 90 वर्षाची होती. अशा वेळेला बाळ होणं इम्पॉसिबल आहे, कठीण आहे, अजिबात होत नाही आहे. अशा वेळेला म्हातारपणी काही बाळ होत नाही. परंतु देवाची योजना इतकी गोड आहे की तो म्हातारा झाला तरी देवाने ती प्रॉमिस पूर्ण केलं. आणि म्हातारपणी त्याला 100 वर्षाचा असताना इसहाक हे बाळ दिलं, आणि ती 90 वर्षाची असताना. आणि देवदूतच तिथे भेटला, आणि ते म्हणे तू दुसऱ्या वसंत मी ज्यावेळेस येईल तुझ्याकडे, त्या तुझ्या मांडीवर बाळ असके खेळायला आम्ही पाहू. तर ती हसली. आणि मग तो म्हणाल तू का हसलीस? तर प्रियजनो, सांगायचं तात्पर्य हे, तिला इम्पॉसिबल, तिला वाटत होतं मी आता म्हातारी झाली आणि मला काय कसं काय होईल किंवा काय. परंतु प्रियजनो हो, देव ज्यावेळेस निर्णय घेतो किंवा देव ज्यावेळेस देतो ते अद्भुत असतं. आणि म्हातारपणी अब्राहमाला परमेश्वराने बाळ दिलं, आणि त्याचं नाव अब्राहमाने आणि त्या साऱ्याने इसहाक ठेवलं. प्रेज लॉर्ड. तर हा इसहाकाच्या जन्माबद्दल आम्ही त्या ठिकाणी पाहतो. आणि या ठिकाणी आम्ही असं पाहतो 22व्या अध्यायामध्ये, त्या बाळाचं तो जसं थोडासा मोठा झाल्यानंतर त्याचं अर्पण मला कर. आणि ही गोष्ट अब्राहमासाठी फार कठीण होते. त्याचं काय करायचं की होमार्पण मला कर, असं तिथं आहे 22:2 मध्ये. आणि 22:8 मध्ये देखील ज्यावेळेस आम्ही तो चालला, ते लाकडं वगैरे घेऊन तो बाळ, आम्ही पाहतो. हे जर वचन वाचले तर प्लीज वाचा, 22:2 एवढं वाचा. 22:2. हो. देव म्हणाला, तुझा पुत्र, हा, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा, आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. हे आहे 22:2. आता 22:8 वाचा. त्यास अब्राहमास म्हणाला, हो बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. हा, तो आणि ते दोघे बरोबर चालले. परंतु जो मुलगा आहे त्याने म्हटलं की बाबा, सर्व काय इंधन आहे, लाकडं आहेत, परंतु मला ते होमार्पणासाठी हे दिसत नाही, पशु किंवा काय अर्पण करायचं, तर ते कोकरू कुठे. तर प्रभूला धन्यवाद असो, तो त्याचे पिता म्हणजे अब्राहम आपल्या इसहाक बाळाला म्हणतात, त्या मुलाला, की देव स्वतः कोकरू पाहू देईल बाळा. हा विश्वास होता त्याचा, की देवाने मला सांगितलं की मी तुला बाळ देणार आहे.
हे चंद्र सूर्य जस की तारे एवढे आहेत त्याला मोजता येतात का नाही, तेवढं मी तुझी संतान करणार आहे तुझ्याच द्वारे. आणि म्हणून देवाने जर सांगितलं तर तो 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 याला कसं मारण हे करीन. त्याचा तर विश्वास होता की मी तिथे जाणार आहे, मी जसं देव सांगेल तसं मला करायचंय. पण देव याला मरू देणार नाही किंवा काय, आणि देव काहीही करू शकतो. पण देवाचं इतकं प्रेम आहे प्रियजन हो या अब्राहमाचं, की तो त्याची आज्ञा पालन करण्यासाठी निघालेला आहे. तर माझ्या बंधू भगिनींनो, लक्षात ठेवा, आपल्याला देवापेक्षा प्रिय कोणतीच गोष्ट वाटली नाही पाहिजे. जे आपलं लेकरू हो, आपल्या स्वतःचा जीव हो, कोणी प्रियजन हो, देवापेक्षा प्रिय आम्ही जर असं काहीतरी तुम्ही जर असाल की मला हे देवापेक्षा प्रिय आहे, तुम्ही देवापेक्षा. आणि म्हणून म्हणतोय देवाचं वचन हे आहे की आम्हाला त्याच्यापेक्षा प्रिय कोणतीच गोष्ट नसली पाहिजे. हेच परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही त्याच्यावर खूप प्रीती करावी. आणि ही पहिली आज्ञा आहे देवाची की तू आपला देव परमेश्वर याजवळ पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण मनाने प्रेम कर. ही पहिली आज्ञा आहे बायबलमधली. आणि ही नवीन करारामध्ये तारणार परमेश्वरने देखील म्हटले. आणि दुसरी याच्यासारखी ही आहे की जशी आपल्यावर तशी आपल्या शेजावर प्रीती कर. आणि या दोन आज्ञा केल्याने, पाळल्याने संपूर्ण नियमशास्त्र पाळल्यासारखं आहे. सर्व नियमशास्त्राचं गुज आणि रहस्य किंवा पालन करण्याच्या ह्या दोन आज्ञावर हे आहे. जणू हे पिलर आहेत, हे खांब आहेत या नवीन हे बायबलचे दोन आज्ञा. त्याच्यावर सर्व आधारित आहे. प्रेम, जिव्हाळा, माया याच्यावर एक आहे आधारित सर्व. देवावर प्रेम करा. यांनी प्रेम केलं देवावर आणि आपला मुलगा देण्यासाठी मागा पुढं पाहिलं नाही. आमेन. तर बंधूंनो, प्रियजनो हो, असं प्रेम करा की जे अत्यंत फार देवाला आवडणार आहे. आणि आवडीची गोष्ट, अत्यंत महत्त्वाचं लेकरू सर्व देवाने दिलं, त्याला देण्यासाठी तो विश्वासाने त्याने माघार घेतली नाही. हालेलुया. आणि हेच जर प्रभू तुम्हाला आणि मला जर सांगत आहे एखादी गोष्ट सोडायची, आम्ही सोडलं पाहिजे, आमचे व्यसनं आम्ही सोडले पाहिजे, त्या गोष्टी प्रभू म्हणतो ते सोड. आम्ही सोडलं पाहिजे. विभिचारी आत्मा, वेगवेगळ्या प्रकारचे आत्मे, सैतानी आत्मे, पापाने भरून गेलेले. तर जर देवाचं प्रेम तुमच्या, तर त्याच्यातून बाहेर या, त्याला सोडा. जर देवाचा आत्मा तुमच्या ठाई राहावा असं वाटते तर ते ह्या सर्व गोष्टी सोडा. आम्हाला अजून पुढे जायचं तर प्रभू म्हणतो ते सोड, ते सोड, ते सोड, म्हणजे मग मी तुझ्यामध्ये येऊन राहील. आणि आम्हाला प्रिय वाटणारी गोष्टच तिथेच बोट ठेवतो देव की ते तू सोडलं पाहिजेस. आणि म्हणून एका सेवकाने म्हटलेलं आहे कोणीतरी गीतामध्ये, पहा, जे अति प्रिय मानिले ते सर्व टाकीतो, मानील तुला एकले मी सहाय्य मागतो. हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो, लागोच चितवरती प्रकाश मागतो. हे तिथे आहे की जे अतिप्रिय मानिले ते सर्व टाकीतो. आणि आम्हाला जे प्रिय वाटतं ते आम्ही ख्रिस्तासाठी टाकलं पाहिजे. आणि आम्ही खरं प्रेम देवावर केलं पाहिजे. आणि प्रियजनो, काहीच नाही, जगामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या नश्वर आहेत, नाशवंत आहेत, त्या काही फायदा नाही त्याच्यात. जे इतका आम्ही प्रीती करावी देवावर, इतका महान देव आहे तो, जीव तोडून प्रेम करावं, खरं प्रीती करावी. आणि आम्हाला हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी ज्या आम्हाला प्रिय वाटतात. काही लोकांना गर्लफ्रेंड आहे, भरपूर आहेत, गर्लफ्रेंड आहे, मला गर्लफ्रेंड आहे, माझी गर्लफ्रेंड आहे, अजून काय गर्लफ्रेंडला किंवा त्या बॉयफ्रेंड आहे ना, अजून माझा बॉयफ्रेंड आहे, माझा बॉयफ्रेंड आहे. आणि ह्या सर्व गोष्टी तिथे चालत नाहीत. ह्या चुकीच्या सर्व आणि वाहवत चाललेत ते लेकरं. आणि तरुण लेकरं आपल्या चुकीच्या गोष्टीमध्ये चाललेत, पापामध्ये चाललेत, गाठाड्या गोष्टीमध्ये चाललेत. आणि म्हणून त्या सर्व गोष्टीतून बाहेर येण्यासाठी हे वचन म्हणते की ते जे आम्हाला प्रिय वाटणारी गोष्ट ती आम्ही स्टॉप केली पाहिजे, बंद केली पाहिजे. ते संबंध बंद करा आणि देवाकडे वळा. आज अनेक लोक आहेत व्यसनाच्या अधीन आहेत, अनेक लोक आहेत स्वतःचं मनमाने प्रकारे करतात. आणि म्हणून अशातून बाहेर येण्यासाठी त्यांना काही लोक तर ते पार भरकटून गेलेत, पार ते स्वतःचं हे केले, त्यांनी स्वतःचा नाश करून घेतला आहे, व्यसनाच्या अधीन झाले. त्यांना देवाचं तर काही करायचंच नाही. पण म्हणून त्यांच्यासाठी एकच करायचं, या प्रियजनांनी, त्यांच्या प्रिय लोकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करायची, देव त्यांना सोडवेल. आम्हाला ज्या प्रिय वाटणाऱ्या गोष्टी त्या आम्ही टाकाव्या. अब्राहमाने देवाचं आज्ञापालन केलं, जे आम्ही आज्ञापालन करू ते आशीर्वाद आमचे आहेत. तर प्रियजनो, देवाने त्याला मरू दिलं का? आणि देवाला फार आनंद होतो की याला मारायचं, वा 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 बरं अब्राहमाने केलं, वा बरं झालं, मारलं वगैरे. देव असा नाही प्रियजनो. देव फार करुणाळू कृपाळू देव आहे. आणि तो पाहतो की आम्ही कितपत त्याच्या आज्ञापालन करतो. आम्ही जर काही सोडू, आम्ही काही गमवू, तर आम्ही अनेक पटीने काहीतरी मिळवू.
आम्ही देवासाठी काहीतरी सोडलं. प्रभूने म्हटलं की ज्याने माझ्यासाठी घरदार, बहीण, भाऊ, शेतीबाडी, अनेक प्रकारच्या काही गोष्टी सोडल्यात त्यांना अनेक पटीने मिळतील या पृथ्वीवरही. तर प्रभूसाठी तुम्ही जे गमवत आहात तुम्ही गमवत नाही, तुम्ही मिळवत आहात त्या. आणि हे देवाचं वचन आहे. आणि म्हणून काय होतं की तारणाऱ्या प्रभूकडे आम्ही ज्यावेळेस येतो त्यावेळेस आम्हाला छळ होतो. लोक आमचे हे करतात, जमिनी हस्तगत करतात, आम्हाला त्याच्यामध्ये आम्ही रमतो, आम्ही लक्ष देत नाहीत, आमच्यावरती ताबा घेतात, अनेक गोष्टी आम्हाला मिळू देत नाहीत, अनेक गोष्टी होतात ना, घरदाराचं हे करतात, वेगवेगळ्या प्रकारचे उकरडे करतात आम्हाला. पण प्रियजन हो, तारणाऱ्या परमेश्वराची सेवा करत असताना तर देवबाप आम्हाला कुठे घेऊन जाणार. आम्ही तर स्वर्गीय गोष्टीचे वारीस आहोत म्हणून या गोष्टीकडे आम्ही लक्ष देऊ नये जास्त. आणि तारणारा परमेश्वर तुमचा आणि माझा देव ज्याच्यावर आम्ही प्रेम करतो त्याने आम्हाला सर्व काही देऊन ठेवले, दिलं आहे. त्याचे वचन आहे की तू माझ्यासाठी ते गमवलंस, मी अनेक पटीचे आशीर्वाद देईल. म्हणून प्रियजनो, देवावर खरी प्रीती करा आणि त्याच्या आज्ञा पाळण्यात राहा. पुढे आम्ही पाहतो या अब्रामाबद्दल की अब्रामाने तसं केलं आणि त्याचा विश्वास, त्या अब्रामाला एक विश्वास होता. तो विश्वास त्याचा बोलत होता की बाळा, देव स्वतः होम अर्पणासाठी यज्ञ पशु पाहून देईल. म्हणजे देव स्वतः आपल्याला काय देणार आहे? कोकरू पाहून देणार आहे. आणि माझ्या बंधूंनो, हे ख्रिस्ताच्या बलिदानाचं प्रतीक होतं. तशा प्रकारे तिची छाया किंवा ती सावली, कशी येशूचं पण बलिदान होतं. पित्याने ख्रिस्ताला पाठवलं. प्रभूने इतकं प्रेम केलं परमेश्वराने की आपलं लेकरू देऊन टाकलं जगासाठी. जसं अब्रामाने आपलं लेकरू देण्यासाठी मागे पाहिलं नाही, मागे पुढे पाहिलं नाही, तसं प्रेम परमेश्वराने केलं. त्याची परीक्षा पाहिली, पण देवाने देखील हे करून दाखवलं. देवाने हे करून दाखवलं की आपला प्रिय पुत्र दिला, एवढं दिला की त्याने प्राण देण्यासाठी स्वतः पण मरू, पण लेकराला कधी मरू देणार नाही. हे खरं प्रेम आहे प्रियजन देवाचं. ही खरी प्रीती आहे. आपल्या लेकराला देऊन टाकलं. आणि माझे प्रियजन, एवढे महान जगामध्ये प्रीती कोणीच केली नाही जी देवाने केली. तर आता हे होम अर्पण हे जे जुन्या काळामध्ये होतं, आता नवीन काळामध्ये आता काहीच नाही आहे किंवा आम्हाला ते काही करायची गरज नाही. आम्ही जी आहे तिसरी गोष्ट पाहणार आहोत. आम्ही पहिली गोष्ट जी पाहिली होती ती आहे की अर्पणे किती प्रकारचे आहेत. नंबर 1. नंबर 2, आम्ही पाहिलं होतं की यज्ञ कोणाला केला पाहिजे. बरोबर आहे. यज्ञ जो आहे तो तारणारा म्हणजे परमेश्वराला आम्ही केला पाहिजे आणि करत होते लोक. तिसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत, देवाला म्हणजे होमार्पणापेक्षा काय प्रिय आहे. तिसरी गोष्ट जी आहे, देवाला हे जे अर्पण आहेत, होमार्पण आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे, पण होमार्पणाबद्दलच फक्त पाहत असताना तर होमार्पणापेक्षा काही प्रिय आहे का देवाला? हो, सर्वात महत्त्वाचा तिसरा पॉईंट आहे आणि ते देवाच्या वचनामध्ये पाहूया. होशेचं पुस्तक माझ्यासोबत 6 काढा. कोणीतरी स्तोत्रसंहिता 51-16 काढा. कोणी पहिले शमूएल 19 आपलं पहिले शमूएल याचा 15वा अध्याय 22वा वचन काढा. आणि शेवटचं मार्क 12:33 काढा. होशे 6:6 तिथे काय लिहिले की आपण काय पॉईंट पाहतो की देवाला होमार्पणापेक्षा काय प्रिय आहे. देवाला काय प्रिय? आता होमार्पण आपण आता करायची गरज नाही, परंतु त्याला यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे. होशे 6:6 होमार्पणापेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते. देवाचे ज्ञान मला आवडते. मी होमार्पणाचं नाही तर कशाचा भुकेला आहे? आज्ञा पालनाचा. कशाचा आहे? होमार्पणापेक्षा काय लिहिले? देवाचे ज्ञान मला आवडते. आणि सुरुवातीचं हे आहे 6:6 काय म्हणते? होशे 6:6 यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला. दयेचा भुकेला आहे. मी यज्ञ तुम्ही यज्ञ करता, मी हे करतो, मी ते करतो, देवाला मी तेवढे उपवास करतो आणि मी एवढी प्रार्थना करतो, मी एवढे उपवास करतो, मी एवढे दान देतोय आणि मी देवा धन्यवाद, मी पाप्यासारखा नाही. असं नवीन काळामध्ये एका गृहस्थाने येशू ख्रिस्ताला म्हटलं होतं, आहे की नाही, की मी प्रभू नाही, त्याने प्रार्थना केली, क्षमा करा, त्याने प्रार्थना केली की मी उपकार मानतो प्रभू की त्या मंदिरामध्ये की मी तुला धन्यवाद देतो की मी एवढं सर्व करतो, 2 दिवस आठवड्यातून 2दा उपवास करतो, मी माझा दशमांश देतो आणि मी या पापी नाही या पाप्यासारखा नाही मी उपकार मानतो किंवा काय. तर बंधूंनो, प्रियजनो, आम्हाला हे म्हणायचं आहे की हे जे आहे देवबापाला हे तरी कुठेतरी काय की हे आवडलं नाही. ते म्हणतो की जो दुसरा होता तो त्याने हे झालं, त्याने म्हणून प्रभू माझं पात्र तयार करा, त्याला क्षमा मिळाली, त्याची प्रार्थना ऐकण्यात आली. देवाला याचा भुकेला नाही तर तो आज्ञा पालनाचा भुकेला आहे आणि देव दयेचा भुकेला आहे. तुमच्याकडून ती अपेक्षा आहे, माझ्याकडून देवाला दया हवी, यज्ञ नाही.
आमेन. किती सुंदर वचन आहे की देवाला यज्ञ नकोय, दया पाहिजे. दया, दयेने वागा, दयेशी एकमेकाला दयेशी वागा. दुसरी गोष्ट स्तोत्रसंहिता 51:16 मध्ये लिहिले, तिथे दावीद म्हणतो की देवबापा मला तुला जे पशु मी जर अर्पण केले असते, तुला हा पशुयज्ञ आवडत नाही, हा नाही तर तो मी केला असता. होमबलीही तुला प्रिय नाही. हो, देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाही. शबास शबास, थँक्यू. ही दाविदाने केलेली प्रार्थना आहे 51 स्तोत्रामध्ये. त्याने त्याने चुका केल्या, पाप केले, तेव्हा त्याने म्हटलं की प्रभू पापाबद्दल जर मी माझ्या चुकाबद्दल, माझ्या पापाबद्दल मी यज्ञ करील, बल देईन, हे देईन, ते देईन, ते तुला आवडत नाही. ते मी केलं असतं भरपूर, आणि भरपूर होतं त्याच्याकडे करण्यासारखं. पण त्याने म्हटलं भग्न आणि अनुतप्त हृदय तू तुच्छ लेखत नाही. हे हृदयच मी माझं तुझ्याजवळ हे करतो, क्षमा मागतो, आणि मला खऱ्या अर्थाने क्षमा कर. आणि म्हणून प्रभू परमेश्वर कशाचा भोकेला आहे? तर तुमच्या स्वच्छ निर्मळ अंतकरणाचा, तुमच्या बलीचा, तुमच्या बकराचा, कोंबड्या बकराचा, अर्थात होमबलीचा. होम करायचा आहे मला, यज्ञ करायचं आहे मला, लोकांना गावपामध्ये करायची, मला अजून काहीतरी करायचं, मला पैसा खर्च करायचा आहे, मोठा हे करायचं आहे, दाखवायचं आहे, काही गरज नाही. आणि कोणाला हे देवाला आवडत नाही असं हे वचनं सांगतात. त्याचा पसंत करणारा देव ते. आणि हे काय लिहितो, कोण लिहितं? हे हा दावीद लिहितो. दावीदाला नियमशास्त्र सर्व माहीत होतं, बायबल, आणि ते त्याच्यातून तो अनुभवातून म्हणतो की देवा तुला काय पसंत आहे हे मला माहीत आहे, आणि तू दयेचा भोकीला आहेस. हृदय तू तुच्छ लेखणार नाही. भग्न आणि अंतःकरण माझं, भग्न आणि अनुतप्त हृदय माझं, तुझं तू जे आहेस ते माझं अंतःकरण भग्न हृदय हे तुच्छ लेखणार नाहीस, आणि यापेक्षा तू. आणि म्हणून प्रियजन हो, देव अशा प्रकारच्या. आम्ही पहिले शमूएल जर पाहिलं 15:22 मध्ये, तर तिथे शमूएल शौलाशी बोलत आहे, आणि ते प्रभू परमेश्वर पहिले शमूएलाचं 15व्या अध्यायाचं 22 वचन तिथे आहे की मी तू जे वेदीवर हे केलंस, जी गोष्टी करायची नव्हती ते शमूएलने केल्या. शमूएल म्हणाला, हो, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे. किती बरे आहे. आमेन. वचन ऐकणं पण बरं आहे. एडक्याच्या ओपा म्हणजे चरबी, अजून ते आज्ञापालन बरे आहे, वचन ऐकणे बरे आहे. आणि म्हणून प्रियजन हो, आज्ञापालनाचा भोकेला आहे, यज्ञाचा नाही. तुम्ही शौलाने आज्ञापालन केलं नव्हतं. शौलाने स्वतः होम केला आणि त्याला अर्पण करण्याचा प्रयत्न केला, देवाला संतोषवण्याचा, परंतु ते चूक होती की देवाच्या लोकांनीच ते केला पाहिजे त्याने. आणि म्हणून त्याला त्या गादीवरून, राजगादीवरून काढून टाकण्यात आलं शौलाला, पहिला राजा इस्रायलाचा त्याला. आणि शमूएल म्हणतो हे चूक केलेस तू. मार्क शुभवर्तमानाचा शेवटचा अध्याय, एक वचन वाचा, 12व्या अध्यायाचं 33 वचन. मार्क शुभवर्तमानाचा 12वा अध्याय 33 वचन. मग आपण थांबूया मार्क या ठिकाणी. म्हणून आपण पाहत आहोत की देवाला काय प्रिय आहे. देवाला होमार्पणापेक्षा अधिक काही प्रिय आहे का? हो, देवाला होमार्पणापेक्षा प्रिय काय आहे? हो, मार्क याचा शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 33 वचन. 33 वचन. झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले असे म्हणा, अथवा झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा, कारण फळावरून झाड कळते. 12वा अध्याय 33 वचन मार्क. आणि संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे, आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे, हे सर्व होमार्पणे व यज्ञ यांपेक्षा अधिक आहे. शाबास, थँक्यू. हे कितीतरी अधिक आहे की जे प्रीती करणं, संपूर्ण मनाने, पूर्ण जीवाने देवावर प्रेम करणं, हे यज्ञापेक्षा आज्ञा, हे यज्ञ, होमार्पण, अर्पणे, वेगवेगळ्या प्रकारचे अर्पणे यापेक्षा कितीतरी महान गोष्ट आहे. आमेन. आहे की नाही? ते देवाला आवडणार आहे. आज्ञापालन देवाला आवडणार आहे. आज्ञापालन काय आहे? आज्ञापालनामध्ये आशीर्वाद आहे. आज्ञापालनमध्ये सर्व प्रकारचे आशीर्वाद दटले आहे. प्रियजन, अब्राहमाने आज्ञापालन केलं आणि त्याने आपल्या बाळाला देऊन, पण देवाने त्याला वाचवलं. आणि प्रभू म्हणतो मागे वळून पहा, त्या झाडामध्ये गुंतलेला बेडका होता आणि त्याला त्याच्याऐवजी त्याला हे कर, असा देव आहे. त्याने योजना करून ठेवली होती. फक्त आमच्यावर काही परीक्षा गुजारल्या, झाल्याच त्या, तर घाबरू नका.
देवाला हाक मारा सोडू नका, प्रार्थना करायचं सोडू नका, गुडघ्यावर या. या दुःखामध्ये, या अडचणीमध्ये, या प्रसंगामध्ये, या तुफानामध्ये प्रभू जवळ आहे. आणि म्हणून त्याला विशेष काहीतरी भेट दिली म्हणजे त्याला फार आनंद होता असं नाही. प्रियजनो, तुम्ही एकच हृदय, अंतःकरण त्याला द्या, एक अंतःकरण त्याला द्या, आपलं मन त्याच्याकडे लावा आणि पूर्ण जीवाने हृदयाने त्याच्यावर प्रीती करा. हे यज्ञापेक्षा कितीतरी महान आहे. आमेन. तर प्रियजनो, देवाला काय पसंत आहे? देवाला कुमारपणापेक्षा देखील असं काही प्रसंग आहे की जे देव अपेक्षित करतो. ते आहे तुमचं आणि माझं हृदय आणि अंतर. हे त्याला देऊन टाकाय, त्यानेच बनवलंय, हे त्याचंच आहे, त्याच्या मालकीचं आहे. तो बळजबरी करू शकतो घरात येण्याची आपल्या हृदयात, परंतु तो त्याने स्वतंत्रता दिली लोकांना की तुम्हाला पाहिजे तसं वागा, पाहिजे तसं निर्णय घ्या, बळजबरी नाही. पण प्रियजनो, जर तुम्हाला सत्य समजायचं असेल तर तुम्हालाच त्या सत्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, त्याचा शोध करायला पाहिजे झटून आणि मनापासून ते ऐकायला पाहिजे. तेव्हा तुम्हाला सत्य समजेल ना. आपल्याला सत्य केव्हा समजेल? जेव्हा सत्याकडे आपण लक्ष देऊ, त्याचं ऐकू. काही लोकांना ऐकायचंच नाही आहे, मुद्दाम त्यांना काही अजिबात करायचं, आणि म्हणून ते स्वतः ते स्वतःचा नाश करून घेतात, ओढून घेतात. प्रियजनो, असं करू नका. देवाच्या वचनाकडे कान द्या, तर देवाचं वचन तुम्हाला वाचवेल. कारण तुमचे होम, तुमचे अर्पणे, तुमचे दोषार्पण, शांतार्पण, वेगवेगळ्या प्रकारचे अर्पणे, तुमचा खर्च केलेला पैसा, वेगळ्या प्रकारच्या तुम्ही देणग्या देता, हे देवाला प्रिय नाही. त्याहीपेक्षा तुमचं मन देवाला हवं आहे. आणि त्या कोणत्याही देवाला नाही, कोणालाही नाही, जिवंत आणि खऱ्या देवाला, ज्याने प्राण दिला, जो मध्यस्थी आहे तारणा प्रभू येशू ख्रिस्त, ज्याच्याद्वारे प्रार्थना ऐकल्या जातात, जो मेल्यानंतर जिवंत झालेला ते, त्याच्याकडे वळा आणि त्याला हाक मारा. आपण प्रार्थना करूया. माझा विश्वास आहे की देव या वचनाच्याद्वारे आपल्याला बोलला आहे. प्रभू परमेश्वरा, या सुंदर वचनासाठी मी तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो प्रभू की तू आमच्याशी बोललेला आहेस की देवबाप्पा, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बली देण्यापेक्षा तुला जे आवडतं ते आज्ञा पालन, आणि म्हणून आज्ञा पालनाचा तू भोग आहेस प्रभू. आम्ही तुझ्या मार्गात चालावं. ज्या आज्ञा भयंकर मोठ्या कठीण होत्या, आमच्यासाठी फार मोठ्या, त्या देवबाप्पा त्या सोप्या करून ठेवल्यास तू, आणि तू आमच्यासाठी फार सुलभ कर की आम्ही प्रीती करावी. आणि जर आम्ही प्रीती करू तर सर्व बायबल पाळल्यासारखं आहे. आम्ही प्रीती करे देवावर, आम्ही प्रीती करे आमच्या शेजाऱ्यावर. या दोन आज्ञाने संपूर्ण पवित्र शास्त्र पाळल्यासारखं आहे. त्या करण्यासाठी, त्या पाळण्यासाठी, त्या फॉलो करण्यासाठी, त्याचं वागण्यासाठी माझी मदत कर आणि मला सहाय्य कर की प्रभू, आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर की आम्ही त्या आज्ञा पाळाव्या ज्या तू दिलेल्या आहेस. आणि म्हणून आमच्या ठाई प्रेम गच्च भरव, प्रीती ओसांडून वाहणारं प्रेम आमच्या ठाई, तुझी प्रीती आम्हाला दे म्हणजे आम्ही ती प्रीती करू. आणि खरी प्रीती आम्हाला कर. आम्ही दुश्मनावरही प्रीती करावी असं हृदय आम्हाला दे. आम्ही क्षमा करावी असं अंतःकरण आम्हाला दे. आणि प्रभू, आणि म्हणून आम्ही त्या दुष्टाला आम्ही हरवणार आम्हाला कर बाप्पा, की त्या आज्ञा पालूनच आम्ही त्याला हरवू शकतो आणि खऱ्या अर्थाने तुला विजय मिळवून देऊ शकतो. म्हणून आम्ही तुझे आहोत, तुझ्या मालकीचे, आणि आमचं सदैव देव पवित्र आत्म्यातून आमचं मार्गदर्शन कर आणि तुला विजय देण्यासाठी पवित्र प्रभू आमचं सहाय्य कर. सर्व गोष्टीसाठी धन्यवाद देत येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना केली म्हणतो आहे.